Yes. Hi Nikita. How are you आणि कसं चाललंय सगळं? What is your experience with our community? हाय सर. आय एम व्हेरी गुड. ऍक्च्युली मी कम्युनिटीमध्ये जेव्हा जॉईन केलं तेव्हा आय फील लाईक की मला माहिती नव्हतं की खरोखर ते वर्क होईल की नाही, कारण की याच्या आधी मी अरोबिक जिम्स एव्हरीथिंग दॅट एव्हरीवन डू मी ते सगळं करून बघितलं होतं. बट Wow. माझं जे वेट आहे ते किती डाएट किंवा एक्सरसाइज करून कमी होत नव्हतं. हम्म. बट जेव्हा मी आपली कम्युनिटी कनेक्ट केली तेव्हा ते मी रिझल्ट बघितले. इट वॉज अमेझिंग फॉर मी. आय एक्सेप्ट की माझा पर मंथ 5-6 किलो नाही कमी झालं, 2 किलो हम्म. 2.5 किलो कमी झालं. पण बिकॉज ऑफ आय हॅव सो मेनी ट्रबल्स लाईक मला पीसीओडी होतं, मला थायरॉइड, त्यानंतर हम्म. पोस्टपार्टम डिलिव्हरी झाल्यानंतर वाढलेलं वेट होतं. थायरॉइड असल्यामुळे वेट कमी व्हायला खूप जास्त वेळ लागतो, किंवा हम्म. मे बी काही केलं तरी वेट कमी होत नाही, किंवा नॉलेज आपल्याला Right. असतं पण आपण ते युज करत नाही. समथिंग लाईक दॅट. तर त्याच्यामुळे माझं त्या गोष्टी अचीवच होत नव्हत्या जे हव्या होत्या. बट कम्युनिटी जॉईन मी फेबमध्ये केली आणि आता स्टील एप्रिल वेन आय स्टार्टेड इट इज 74.1 आणि नाव इट इज 68.9 फॉर टुडे. सो Wow. Superb. So दॅट वॉज almost 7 kgs plus. 7 या या kgs plus. Wow. दॅट वॉज अमेझिंग रिझल्ट फॉर मी. बिकॉज जे मी ट्राय करत होते, आय थिंक लास्ट 1.5 वर्ष मी ट्राय करते. Hmm. बिकॉज मी याच्या आधी पण एरोबिक जिम्स वगैरे सगळं केलंय डिलिव्हरीच्या आधी वगैरे, पण तेव्हा पण जे रिझल्ट नव्हते ते रिझल्ट मला आता आहेत. And I think I would like to even ask की why you feel की ते आत्ता का possible झालं? Previously it was not possible. I think it is also because of your busy schedule. But for with our community, you have that home workout format that also works with you. Yeah, that works for me also. But Hmm. main cause is what ki I have daily motivations from all of our community, and Hmm. also I have a track of my meals. That Hmm. is the thing. When you don't have any track, you are like कि चल जाने देना, आज के दिन खा लेते, कल देखते. देखने वाला कोई नहीं था ना. I दॅट know, इज I द know. मेन. की Great, जेव्हा great. तुम्ही कॉर्पोरेट शेड्यूल मध्ये असतात तर तिथे काही ना काही पार्टीज रोज चालू असतात. म्हणजे आज Right. ह्याचा बर्थडे, त्याचं हे, उद्या मग सेलिब्रेशन आणि हे. मग आता मी ते सगळं करतेय, करत नाहीये असं Hmm. नाही. मी कोणाला म्हणते की मी Hmm. खाणार, Hmm. मी खाते. मग मी करते की सकाळी संध्याकाळ आपलं शेक आहे. पण मग मी जेव्हा मला कळते की आज पार्टी आहे, तर मग मी काय करते, शेक घेतलं का मध्ये काहीच Shuffle नाही करते. जेवायचं, ते जे आहे ते खायचं. Right. जे असेल ते. पण Right. ते पण Super. लिमिटेड. नॉट लाईक की पिझ्झा मला एक पूर्ण भेटला तर मी पूर्ण नाही खात. Hmm. मी एक पीस खाते, उरलेले 3 पीस बाकीच्यांना म्हणते अरे तुम्ही खा, मला भूक नाही. हे तेवढा दॅट आय आता एम डुईंग. ॲपेटाईट कंट्रोल सुद्धा झालाय. तेवढा हो आता हो. ॲपेटाईट कंट्रोल झालाय. व्हेरी गुड, ऍपेटाईट पण व्हेरी गुड. झालाय. आणि नेक्स्ट थिंग की आय वॉज लाईक की नाही मला उद्या वेट पाठवायचंय. तर हं. सर काय बोल की अरे निकिता तू डाऊन व्हायचंय, तू अप व्हायच्या ऐवजी डाऊन नको होऊस. Great, great. So व्हेरी इम्पॉर्टंट. आता what is your target? Where you want to reach now? In how many days? Reach at 58 at least. But 58. I am targeting like in not fast weight loss. I am Hmm. on a target of Consistent. का होईना पण Hmm. कन्सिस्टंट राहावं. Super. Perfect. Amazing. Great. So I just wanted to know the feedback basically because you're getting fantastic result आणि तो खूप रेग्युलर सुद्धा आहे आणि प्रिव्हियसली असं बिलकुल नव्हतं. You were having lot of challenges. मला माहिती आहे स्टार्ट करताना सुद्धा खूप challenges होते. But somehow you came over all the challenges आणि कम्युनिटीचा सपोर्टमुळे तू ते करू शकलीस. आय वॉन्ट टू शेअर वन थिंग की लाईक हम्म. मी तुम्हाला एकदा कॉल केला होता सर, मी 70च्या खाली जातच नाहीये. हम्म. व्हॉट टू डू नाव. बिकॉज I मी जवळपास 15 ते 20 दिवस त्यावरच स्टक होते. I know. त्यापेक्षा खाली जात बरं यायचे, पण खाली नाही जायचे. 71ला पोहोचायचे पण 69ला नाही पोहोचायचे. बट Good, इट good. वॉज युअर मोटिवेशन अँड ऑल्सो अवर हम्म. कम्युनिटीज मोटिवेशन की आय डन दॅट अँड आय कम ओव्हर दॅट. आणि द सेम पर्सन इज नाव गोइंग टू रीच 58. ओके, त्याचं ते टार्गेट आहे. ज्याला डाऊट होता, अशी बेसिकली काय होते, स्वतःचा कॉन्फिडन्स वाढतो. आपल्याला या डाऊट होता की 70 पेक्षा खाली जाईल की नाही. नाव इट इज द सेम. ओके, वी आर डुईंग अँड वी आर फोकसिंग ऑन द 58 kg. सो दॅट्स सो अमेझिंग. सो हॅट्स ऑफ टू युअर हार्डवर्क ऑल्सो आणि कॉंग्रॅच्युलेशन्स. बट कीप गोइंग ऑन बिकॉज कन्सिस्टन्सी इज व्हेरी इम्पॉर्टंट. अँड आय विल जस्ट से ऑल द बेस्ट टू यू. And any feedback or any help or any support from our side also extra more than this, let us know. Okay. या Yeah, yeah, yeah. Thank you so much and all the best.